शुभ सकाळ मित्रांनो आणि नमस्कार. मी तुमचा निना सावंत, संगीत कलाकार, आणि तुमचं स्वागत आहे साहिलच्या या यूट्यूब चॅनलवर. तर आता आपण थांबलेलो होतो ते एका स्कूलवर. हां तर आता आम्ही स्कूलवर इथे थांबलेलो होतो. या शाळेचं नाव तुम्ही बघू शकता. मी वाचू पण नाही शकत. शाळेमध्ये थांबलेलो होतो. आता पालखी पुढे गेली आहे, मी इथे थांबलो. काय काय लॉजिक आहे बघा. बाकीचे माझे 2 मित्र पुढे गेले, त्यांनी मला टांग मारून गेला सगळं. आता काय, आपणच जाऊया एकटा. चला आपण जाऊया. इथे बघू शकता सगळे साई भक्त आमच्यासाठी इथे वाट करायला सुरुवात करते. इथे समोर गाड्या थांबवतात आणि इथे आपले बाबू दादा इथे उभे आहेत. आणि आपला मित्र पण येतोय सोबत. तो बोला की मी तुझ्यासोबत येतो. तर ठीक आहे, चल जाऊया. तर आता बघूया, वाटचालीसाठी निघू आपण. शिर्डी आता झालं आहे 45 मिनिट्स. आणि हे सगळे साई भक्त. पडलं असं रे बाबा. साईराम. सगळे आपले सगळे भांडूपचे भक्त आहेत. आणि हे पण आपले वेगळे साईडलेच आहेत. अजून फोटोच काढतोय. भावाचे फोटो सेशन चालू झालेले आहेत असं वाटतंय. भाऊ आपला नेहमी फोटो सेशन करून उभं राहतो. चला, ओम साईराम. जो क्षण आला, होल्ट आला आपला समोर बघू शकता. चला थोडं चाय करतो आणि थोड्या वेळ जरा आराम करतो आणि मग पालखीला परत एकदा प्रवेश करूया आपण. चला. तर जरा इथे थांबलेत ते पालखी ना पाठी राहिली आहे आणि साईंची गाडी पुढे आली आहे आणि निशांत पण पुढे आले. तर ते पालखीची वाट बघताय. पालखी आली की मग लगेच तिथून निघायचं आणि ते पुढे एक रांगोळी वगैरे काढताय. कशासाठी ते मी मला दाखवलं.
इथे होल्टवर आहे आणि इथे जरा नाश्ता चालू आहे. इथे समोरच नाश्ता चालू आहे. इथे लाईन लावली होती आणि नाश्ता आहे मिसळ पाव. बाबा दुसरं आहे ना मिसळ पाव, खावंच लागतं रे. आणि चाय पण प्यावं लागेल. तर बघूया कुठेतरी आंघोळ करायला पाहिजे. तर आता आपण आहोत वावी साईडला. इकडे इथे आरामाचा होल्ट आहे फक्त आणि फक्त 20 मिनिटाचं. नंतर मग इकडे आता थोड्यानंतर समोर आरती चालू होणार समोर. आणि तिथे लास्टला एक जेवण पण आहे, पण एवढा लांब कसं जाणार हा एक टेन्शन आहे. तर बघूया, चला बघूया. शिर्डीच्या दिशेने समोर सरळ आता आपण जातोय इथपासून. आता इथे टोल नाका आहे समोर, टोल नाका क्रॉस करणार आणि बाकी सगळीकडे आता ते डायरेक्ट आता दुसरीकडे आता हॉल्ट असणार आहे, ते म्हणजे चायचा हॉल्ट. चायच्या हॉलवर झालं की मग पुढे जाऊया आपण. शिर्डी आता आहे फक्त 25 आणि लोक पण बरेचसे लोक आहेत. अजून पण चालतंय, कंटिन्युअसली चालतंय. मी आता पुढेच थांबणार, नंतर मग आपण आता ब्रेक आली आहे चायचा हॉलचा. तर आता आपण आहोत बघूया आता कुठल्या इथे लोकेशन आहे, कारण की लाईटची रेंज पण मस्त आहे. बघूया. मी आता साईबाबांच्या या गाडीच्या इथे आहे आणि हे सगळे साई भक्त बघू शकता फोटोजेशन करतोय आपल्या साईबाबांसाठी. तर हे पण आता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणार लवकरच. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. बोला ओम साईराम. ओम साईराम. 2 दिवस कसे गेले तेच कळू पण नाही शकत. बघा ना, पालखीला मी पहिल्यांदा आलो आणि आज शिर्डीच्या प्रस्तावाला अजून थोडाच वेळ बाकी. मी कधी असं पहिलं बोललो पण नव्हतं की मी इथे चालत यायचं किंवा साईंच्या पालखीमध्ये पहिल्यांदा आधी अजून यायचा विचार करतच होतो. पण आज ते माझं स्वप्न पूर्ण झालं. एवढ्या लवकरच साईंच्या पाया पडायला जाणार आहे. साई आहेत माझ्या पाठीशी आणि स्वामी. कारण की साई जेव्हा आपल्यासोबत असतो तेव्हा कुठलीही चिंता नाही. मला आता अश्रू पण काय बोलू काय समजलं. ओम साईराम. पायाने काम करणं बंद केलं. माझा पाय पूर्ण काम नाही होत आहे. माझा भाव खेचतोय. तर आपण निवासस्थानीच्या नंतर आपण पोहोचू. भाव खेचतोय. मी थोड्याने भेटतो तुम्हाला. तर आता पायाला राहायचं आहे. एक काम करतो, डॉक्टर आले की डॉक्टरांना दाखवून ठेवतो. तर मी हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आता भेटूया फायनल पालखी शिर्डीला, म्हणजे 8व्या प्रवासाला. ओम साईराम.